मराठी पौराणिक कथांचा समृद्ध वारसा. मराठी पौराणिक कथांमध्ये भारतीय महाकाव्यांपासून स्थानिक लोककथा आणि परंपरांपर्यंत विविधतेचा ठेवा आहे. या कथा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रचनेला ओळख देतात आणि विद्यार्थ्यांना आपल्या परंपरेचं महत्त्व प्रभावीपणे शिकवतात. चला या जादुई वारशाची सफर करूया. विठोबा, विठ्ठल पंढरपूरचे मुख्य देवता, वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्त्रोत, भक्ती आणि सेवा यांचे प्रतीक. खंडोबा, ग्रामीण संस्कृतीचा आधारस्तंभ, शेतकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र. ज्योतिबा, न्याय आणि संरक्षकतेचा योद्धा देवता. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. संत तुकाराम अभंग रचनांद्वारे भक्तीचा प्रवाह प्रगल्भ करत होते. संत एकनाथांनी रामकथेचे भावार्थ रामायण रूपांतर केले. म्हसोबा आणि बानाई या आदिवासी कथांचे प्रतीक आहेत. विवेकी संत नरसिंह सरस्वती, दत्तात्रेय अवतार यांचे कार्य लोकसंस्कार दाखवते. गणेश चतुर्थी आणि गुढी पाडवा यांसारखे उत्सव विद्यार्थ्यांना पुराणकथांचे महत्त्व शिकवतात तर आषाढी एकादशी भक्तीचा संदेश देते. लावणी व पोवाडे, गानपरंपरेतून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि पौराणिक कथा सांगतात, एक प्राचीन वारसा जिवंत ठेवतात.